आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शक्तीपीठ नकोच, कुरळप संघर्ष समितीचा कुरळप ग्रामपंचायतीकडे ठरावाची मागणी। प्रशासकीय पातळीवर प्रगतीचा महामार्ग म्हणून मिरवल्या जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला कुरळप तालुका वाळवा येथील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे। आमची सुपीक जमीन आणि पिढ्यानपिढ्याचे कष्ट मातीत घालणारा हा विनाशकारी प्रकल्प आम्हाला मान्य नाही, अशा आक्रमक भूमिकेतून आज ग्रामस्थांनी सरपंच डॉक्टर मदन शेटे यांना निवेदन देऊन ग्रामसभेत महामार्गाविरोधात ठराव घेण्याची जोरदार मागणी केली। ग्रामपंचायतीसह गावातील 2 सोसायटी, 2 पतसंस्था, 2 पाणीपुरवठा संस्था तसेच सर्व गणेश मंडळ बचत गटांना सुद्धा निवेदन देण्यात आले आहे। या महामार्गामुळे कुरळपमधील जवळपास 75 एकर जमीन थेट संपादित होणार आहे, तर लगतची शेती पूर्णपणे बाधित होणार आहे। शेतकऱ्यांनी कर्ज काढून रक्ताचे पाणी करून नदीवरून पाणी आणले, पाईपलाईन्स केल्या आणि विहिरी खोदल्या। हा महामार्ग झाला तर विकास आणि शेतकऱ्यांचा मुख्य आधार असलेली शेती कायमची नष्ट होणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट आहे। निवेदन स्वीकारल्यानंतर सरपंच डॉक्टर मदन शेटे यांनी शेतकऱ्यांना आश्वासित केले की हा भाग ग्रीन झोनमध्ये येतो, येथील शेती आमची जीवन वाहिनी आहे, विकास हवा आहे पण तो शेतकऱ्यांचा बळी देऊ नको। ग्रामपंचायत आणि पदाधिकारी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। हा लढा आपण मंत्रालय स्तरापर्यंत नेऊ आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून हा महामार्ग रद्द करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करू, असे आश्वासित केले आहे। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यासाठी ॲडव्होकेट विजय पाटील, विठ्ठल देवकर, भगवान देवकर, पंकज देवकर, सुशांत मोहिते, जीवन पाटील, नामदेव पाटील, भगवान पाटील, कृष्णात पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आपली एकजूट दाखवून दिली। 75 एकर जमीन प्रत्यक्ष महामार्गाच्या घशात जाणार, विकासाला विरोध नाही, विनाशाला आहे। बागायती शेती वाचवण्यासाठी कुरळपकर रस्त्यावर, ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन सरकारवर दबाव निर्माण करण्याची रणनीती। शेतकऱ्यांच्या हिताचा विचार न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे। तर शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा शासनाचा घाट असल्याचा आरोप राजाराम बापू पाटील, दूध संघाचे संचालक विलासराव पाटील यांनी म्हटलंय। विलासराव पाटील म्हणाले की शासन नेमक्या कोणत्या उद्देशाने हा मार्ग काढत आहे हेच समजत नाही। कुरळपच्या शेतकऱ्यांची सुपीक आणि 75 एकर बागायती जमीन या प्रकल्पामुळे कायमची नष्ट होणार आहे। यामुळे शेतकरी भूमिहीन होण्याची भीती निर्माण झाली आहे। या रस्त्याच्या भरावामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्याचा गंभीर प्रश्न उद्भवणार असून संपूर्ण शेती जलमय होण्याची शक्यता आहे। त्यामुळे विलासराव पाटील यांनी शासनाला सुचवलंय की जर खरोखरच नागपूर ते गोवा कनेक्टिव्हिटी वाढवायची असेल तर सध्या अस्तित्वात असलेल्या नागपूर रत्नागिरी महामार्गाला रत्नागिरीपासून पुढे गोव्यापर्यंत वाढवावे। यामुळे शासनाचा मोठा खर्च वाचेल आणि हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी आणि पिके सुरक्षित राहतील। आज कुरळप ग्रामपंचायतमध्ये कुरळपचे ग्रामस्थ शेतकरी हे सर्वजण मिळून जो शक्तीपीठ महामार्ग होतोय त्या महामार्गाला विरोध म्हणून त्या गावातील जी 25 ते 30 एकर जमीन जाऊन बाकीच्या 50 एकर शेतीला बाधित होणार आहे। सगळे आपल्या विहिरी, पाईपलाईनी सर्व बाधित होऊन आपण केलेला जो विकास आहे पूर्वी, जो नदीवरून पाणी आणून आपण त्या पाण्याचं कर्ज फेडलेलं आहे आणि हा झालेला विकास उद्ध्वस्त होऊ नये म्हणून आज रोजी तुम्ही निवेदन आपल्या ग्रामपंचायतला दिलंय। आमची ग्रामपंचायत ही तुम्हाला या गोष्टीला सपोर्ट राहील, बाबा आपल्या जाणारी शेती जाऊ नये आणि ग्रीन पट्टा असल्यामुळे आपल्या ह्या ग्रीन पट्ट्यात हा शक्तीपीठ महामार्ग होऊ नये असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं। आणि तुमच्या बरोबर आम्ही सर्वजण, आमची ग्रामपंचायत असेल आणि बाकीचे आमचे सर्व कार्यकर्ते असेल, आमचा परिवार असेल कुरळप ग्रामस्थांचा, हा सगळा तुमच्या बरोबर राहील। तुम्हाला जिथं जिथं मदत पाहिजे तिथं आम्ही तुम्हाला मदत करू आणि हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करायला आपण प्रयत्न करू। इव्हन आपले लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या पर्यंत जरी जावं लागलं तरी आम्ही तुमच्या बरोबर येऊ आणि हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करू, एवढं मी तुम्हाला आश्वासन देतो। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाचा जो घाट शासनाने घातलेला आहे त्या संदर्भात कुरळपमध्ये सर्व शेतकऱ्यांनी विरोध करण्याचं ठरवलेलं आहे। पण शेतकऱ्यांची सर्व पाणस्थळ असणारी जमीन यातून जाणार आहे। शासनाचा उद्देश शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा आहे की काय हे समजत नाही, परंतु अतिशय मोठं नुकसान आणि ह्या भराव रस्त्यामुळं पाण्याच्या निचऱ्याचा एक प्रश्न निर्माण होणार आहे। खरं शासनाला जर हा रस्ता नागपूर गोवा करायचा असेल तर आता सध्या जो नागपूर रत्नागिरी रस्ता आहे त्याला रत्नागिरीपासून पुढे वाढवून तो गोव्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला तर शेतकऱ्यांच्या संपूर्ण जमिनी वाचतील ती वाचतील,
पण शासनाचे बरेचसे पैसे त्यावर येणारा खर्च सगळा वाचेल असं मला या निमित्तानं नमूद करावं वाटतं. आणि जर शासनानं घाटच घातला की हे करायचं आहे तर पुरब गावातील सर्व शेतकरी एकत्र येऊन, निव्वळ पुरब गावातीलच नव्हे पण वाळवा तालुक्यातले सर्व शेतकरी एकत्र येऊन या शक्तीपीठ महामार्गाचा विरोध करतील आणि हा हाणून पाडण्याचा प्रयत्न करतील.